नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, फक्त 21 दिवस तुम्ही गुरुचरित्राचा हा अध्याय वाचा. जो संकल्प तुम्ही पहिल्या दिवशी कराल, तो संकल्प, ती इच्छा, ती प्रार्थना, ती तुमची विनवणी स्वामी नक्की ऐकतील. आणि 21 दिवसाच्या आत किंवा 21 दिवसानंतर तुमचा संकल्प, तुमची ती इच्छा, तुमची ती प्रार्थना, तुमची ती विनवणी नक्की स्वामी पूर्ण करतील. फक्त भक्तिभावाने, श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे. आणि असे 21 दिवस तुम्हाला निवडायचे आहेत की त्या 21 दिवसात कोणतीही अडचण, समस्या, सुतक काही यायला नको. कारण जर मध्येच काही प्रॉब्लेम आली, समस्या आली, सुतक आलं, अडचण आली, तर मग तुम्हाला नवीन पुन्हा पहिल्या दिवसापासून 21 दिवस सुरू करावे लागतील. म्हणून असेच 21 दिवस निवडा ज्यामध्ये समस्या, सुतक, अडचण, काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा अध्याय वाचन सुरू करू शकतात. फक्त पहिल्या दिवशी ठरवायचं की सकाळी वाचायचा की संध्याकाळी. मी सांगेन सकाळी वाचा. जेव्हा आपण अंघोळ करून फ्रेश असतो, शुद्ध असतो, तेव्हा देवघरासमोर अगरबत्ती, दिवा लावून एक तर गुरुचरित्राच्या पारायणामधून किंवा ऑनलाईन गुगलवरून PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही हा अध्याय वाचू शकता. याचे नियम काय, तर 21 दिवसाचा अध्याय वाचन आहे. 21 दिवस तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवणात काहीही खाऊ शकतात. मांसाहार करू नका, व्यसन करू नका, बस. बाकी कोणतेही नियम नाही. पहिल्या दिवशी जेव्हा अध्याय वाचाल तेव्हा स्वामींकडे हात जोडून प्रार्थना करा की तुम्ही हा अध्याय कशासाठी, कोणत्या गोष्टीसाठी, काय तुम्हाला मागायचं आहे, कोणती तुम्हाला अडचण आहे, कोणती तुमची इच्छा, मनोकामना आहे ते बोलायचं आहे, ती प्रार्थना करायची आहे, ती विनवणी करायची आहे, हा संकल्प तुम्हाला बोलायचा आहे. आणि मग रोज रोज बोलायचं काम नाही. मग पहिल्या दिवशी ते बोललात की मग हा अध्याय वाचन सुरू करा. 21व्या दिवसापर्यंत वाचा. 21व्या दिवशी हा अध्याय ज्या दिवशी वाचाल त्या दिवशी गोडधोड नैवेद्य करा. पुरणपोळी, खीर, आमरस काहीही करा आणि स्वामींना नैवेद्य दाखवा. असे 21 दिवस तुम्हाला हे नित्य करायचं आहे. आता हा अध्याय कोणता, तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 18वा अध्याय. हो, तुम्हाला गुरुचरित्राचा 18वा अध्याय 21 दिवस वाचायचा आहे. नित्यनेमाने, भक्तिभावाने, श्रद्धेने नक्की वाचा. सर्व इच्छा, सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.